नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि आजचा निबंधाचा विषय आहे पाऊस पडलाच नाही तर. कल्पनात्मक निबंध आहे हा. यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. मराठी निबंध पाऊस पडलाच नाही तर. जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नव्हता. पावसाविषयीचे सर्वांचे अंदाज खोटे निघत होते. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मनात शंका आली, पाऊस पडलाच नाही तर. हा विचार मनात आला आणि अंगावर शहारा आला. खरेच पाऊस पडला नाही तर माणसाचे खूप हाल होतील. पावसावरच माणसांचे जीवन अवलंबून आहे. तहान भागवायला कुणी पाहिजे, पाणी पाहिजे. स्नानासाठी, वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाणी पाहिजे. शेतीसाठी पाणी पाहिजे. पाऊस पडला नाही तर शेती कशी फुलणार, धान्य कसे पिकणार. पाऊस पडला नाही तर आपली भूक भागणार नाही, आपली तहान भागणार नाही. पाऊस पडला नाही तर नदी नाले कोरडे पडतील, विहिरी आटून जातील, झाडे सुकून जातील, सर्वत्र रोगराई पसरेल, जमिनीला भेगा पडतील, सगळीकडे वाळवंट निर्माण होईल. सारी सजीव सृष्टी संकटात येईल. पाऊस पडला नाही तर पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध येणार नाही, इंद्रधनुष्य दिसणार नाही, हिरवेगार रान दिसणार नाही. पाऊस नसेल तर डोंगरातून कोसळणारे धबधबे नसतील, सुसाट वाहणारी नदी नसेल. जीवनातले सारे चैतन्य हरवून जाईल. छे छे, पाऊस पडला नाही तर ही कल्पनाच आपण करता कामा नये. हा विचार मनात आला की वातावरण काळोखून जाते. आणि वातावरण काळोखून आले आणि खरोखरच पाऊस पडायला सुरुवात झाली. माझे मनही त्यामुळे आनंदित झाले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाऊस पडलाच नाही तर हा कल्पनात्मक निबंध या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखे नवनवीन निबंध पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.